नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा. फायर स्टेशन नाही, हलकर्णी औद्योगिक वसाहतील चित्र. जीवितहानी घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल सध्या चंदगड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील कारखानदार तसेच नागरिकांच्यातून चर्चेला जात आहे. नुकतेच चंदगड तालुक्यातील हलकर्णी औद्योगिक वसाहत परिसरातील कारखान्याला लागलेल्या आगीचे तांडव पाहायला मिळाले. या अग्नितांडवाने औद्योगिक वसाहतीमध्ये अग्निशामक दलाची गरज असल्याची जाणीव झाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत प्रत्येक औद्योगिक वसाहतीमध्ये अग्निशामक दलासाठी राखीव जागा ठेवली जाते. त्याचबरोबर प्रत्येक कारखानदार आपला कारखाना उभा करत असतेवेळी त्याच्याकडून आगीपासून बचाव यंत्रणा असल्याशिवाय महामंडळामार्फत परवानगी देत नाहीत. त्यानुसार या औद्योगिक वसाहतीची पाहणी केली असता जवळपास सर्वच कारखानदारांनी महामंडळाच्या नियमानुसार आपले कारखाने उभे केले आहेत. पण या ठिकाणी अग्निशामक दलाची उभारणी झालेली नाही. या औद्योगिक वसाहतीत बरेच उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. सध्या नवीन उद्योग उभारत आहेत. यामध्ये काजूवर प्रक्रिया, काजूपासून इतर उत्पादन, कागद कारखाना, काही इंधन निर्मितीचे उद्योगधंदे कार्यरत आहेत. भविष्यात आणखीन काही अशा आगीच्या घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एखादी घटना घडल्यावरच सर्व यंत्रणा खडबडून जाग्या होतात. त्यानंतर उपाययोजना सुरू होतात. त्या लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. हलकर्णी औद्योगिक वसाहतीमध्ये सध्या उद्योगधंद्यामध्ये वाढ होत आहे. हजारो कामगार सध्या या ठिकाणी कामासाठी ये जा करत असतात. मात्र या वसाहतीमध्ये काही कारणास्तव आग लागल्यास चंदगड नगरपंचायतीचे अग्निशामक दल बोलवावे लागते. चंदगडहून या ठिकाणी येण्यास अग्निशामक दलाला जवळपास 40 मिनिटे लागतात. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण करत बऱ्यापैकी नुकसान झालेले असते. त्यामुळे ह्या औद्योगिक वसाहतीचं फायर स्टेशन होणे अत्यंत गरजेचे आहे.